ही जोडी आहे आणि नक्कीच स्ट्राईक एंडला खेळाडू शुभमला पाहायला मिळेल आणि नॉन सायकलला विशाल. आपल्याला मगाच बॅटल पाहायला मिळते सलामीला. आणि गोलंदाजी मार्क वरती कोणत्या गोलंदाजाचा वापर करणार, तो पहिले षटक कोणता खेळाडू हाताळणार, नक्कीच बघायला लागेल. चला मॅचला करायची सुरुवात. पंच देखील उतरतील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू पहा 2-3 पावलांचा रनअप आहे आणि गोलंदाजी पाहायला गेलं पंचांचा इशारा वाईट. आपल्यापर्यंत पंच नक्कीच निर्णय कळवतात. वाईट +1 या 2 धावा ऍड होणार. श्री गणेश झाला 2 धावेने. सेकंडला शुभम आहे आणि 9 सेकंडला विशाल आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मात्र अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. फुल टॉस दिशा दिली आहे. पंचांचा इशारा नो आणि नो +4 मिळतील धावा 5. आपल्याला पंचांना सांगतायत या चेंडू नो आहे आणि कॅफ या खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती नो +4 टोटल 5 आणि धावसंख्या स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळेल 7 आणि स्कोर बोर्ड चेंडू झाला आतापर्यंत एकही चेंडू झाला नाहीये आणि धावा धावफलकावरती 7 आहे. माननीय सन्माननीय उपस्थित मान्यवर दीपकजी पवार आणि त्यांच्या सोबत संदीपजी शेलार, तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. याचं स्थानापन्न व्हायचं आहे आणि हा चेंडू हवेमध्ये आहे कारण ही फ्री हिट होता आणि लोमॅस लाईन मध्ये चेंडू पडला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. फेकी देखील चांगली आणि तोपर्यंत धावा कंप्लीट 2 आणि धावसंख्या 2 नी पुढे सरकली. टोटल स्कोर पाहायला मिळतोय 9 आणि स्कोर बोर्ड चेंडू फक्त 1 झाला आपल्याला पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 9च्या घरामध्ये षटक क्रमांक पहिलं. इथून चांगलं रन बनवावा लागतील दोन्ही टीमला. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा येईल वाईट. पूर्णपणे खराब गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना अक्षय आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर निर्धाव येतोय. 10 धावा धावफलकावरती. चेंडू 2 झाले आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ झाला. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर एक नो आला आणि त्यानंतर हा एक चेंडू आणि यानंतर हा देखील निर्धाव येतो. बोलत यार. हा चेंडू वाईट परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. लक्षात ठेवा धावसंख्या धावफलकावरती 11 आणि स्कोर बोर्ड 11 धावा धावफलकावरती. गोलंदाजी खराब होतीये पूर्णपणे अंकुशनजी. अक्षय जे आपल्याला पाहायला मिळते बॅटची दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूचा फाटला करतोय. आउटफील्ड फास्ट आहे. या चेंडूवरती धावा किती असणार आणि नक्कीच चेंडू थांबलाय आणि तोपर्यंत मिळाल्या त्या 2 धावा. धावसंख्या 13च्या घरामध्ये षटक क्रमांक पहिलं चालू. मैदानाच्या आतमध्ये चेंडू झाले आतापर्यंत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून बॅटिंग नक्कीच चांगली करावी लागेल दोन्ही टीमला कारण पहिल्या मॅच मध्ये जिंकला तो खेळ मात्र चांगला खेळ राहिला LG फायटर संघाचा. हा एक किल पुढे येऊन खेळला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि आपल्याला जरूर पाहिला होता. 1 बाउन्स चेंडू हातामध्ये कॅरी केला. फेकी करेपर्यंत सहजरित्याने चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केल्या त्या 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ इथून झाला. 15 धावा धावफलकावरती आहेत. इथून चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. 15 धावा खर्च केल्या. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. सेकंड शुभम बोलत यार.
हा चेंडू टप्पा पडला नाहीये कारण डायरेक्ट पायामध्ये झाला. लेग बाय पंचांचा इशारा एक धाव जरूर ऍड होईल. पंचांनी आपल्यापर्यंत कॉल केला. एक धाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. LG प्रीमियर लीग 2024 आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट प्रथम पारितोषिकाचा मानकरी कोण ठरणार या स्पर्धेमध्ये, आजचा दिवस कोणत्या नावावरती असेल. आणि इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. दोन मोठ्या फटक्यांपासून वन शीट ठेवलाय. पहिलं षटक संपलं. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 16च्या घरामध्ये. अजूनही 18 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. जद्वैत पहा शिवा जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. साऊंड नक्कीच चांगलं संगीत यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. पाटण तालुक्याचे अध्यक्ष खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. व्यासपीठ नक्कीच उभं केलं पाटण तालुक्याला. नक्कीच शिस्त नक्कीच शिजा जाधव आपल्याला बॉस आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगला खेळ देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. यंदाचा सीझन नक्कीच या खेळाडूने गाजवला. 50 धावा अर्धशतक कित्येक स्पर्धेमध्ये ठोकला या वर्षामध्ये. नक्कीच चांगला क्रिकेट राहत आहे. शुभेच्छा असतील सगळ्या मॅच मध्ये. नक्कीच चांगलं क्रिकेट राहू द्या. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे मात्र सारंग येतोय गोलंदाजी मार्ग वरती. गोलंदाज षटक क्रमांक 2 संघाचा कॅप्टन आहे. सेकंडला विशाल. स्ट्राईक जरूर मिळाले. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या. अक्षय यांनी गोलंदाजी केली पूर्णपणे खराब गोलंदाजी. 16 धावा खर्च झाल्या. बोलत या सारंग पाटील. पहिला चेंडू हा देखील चांगला फटका खेळून काढला. गॅप फार मोठे. क्षेत्ररक्षक 2 चेंडूचा पाठलाग करतात. आउटफील्ड फास्ट. मात्र चांगला प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या. 2 तिसरीचा कॉल आणि बघता बघता 3 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. इथे हलगर्जीपणा करून चालणार नाहीये. इथून चांगलं क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल. आणि 3 धावसंख्या पुढे सरकली. ती मात्र जाऊन पोहोचवली 19 या आकड्यावरती. धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. इथून चांगलं क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल पूर्ण टीमला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं 19 चेंडू झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. एक दुसऱ्या षटकातला हा दुसरा चेंडू ऑफ ट्रॅकर होता. मात्र लाईन थोडीशी भरकटली. पंचांचा इशारा येतोय वाईट. पंच आपल्याला सांगतायत हा वाईट असेल. एक अतिरिक्त धावा अजून एक ऍड होईल. 29 स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 2 सारंग पाटील संघाचा कॅप्टन आहे. एक डावकुऱ्याचा फलंदाज विशाल. एक घातक असतात डावकुऱ्याचे फलंदाज. लेफ्ट हँड बॅट्समन म्हटलं तर तिथे कुठेतरी चांगली बॅटिंग नक्कीच त्यांच्या माध्यमातून होत असते. शुभमला देखील स्ट्राईक जरूर मिळाली. आता इथून नक्कीच चांगलं क्रिकेट नक्कीच खेळावं लागेल. विशाल स्ट्राईक एंडला आला. चेंडू झाले आतापर्यंत 21 धावा. चेंडू झाले मैदानाच्या आतमध्ये 2. 1 रन आले आपल्याला जरूर पाहायला मिळते. विशाल स्ट्राईक एंडला. नॉनसेकला शुभम. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पंचाचा इशारा येतो वाईट. अजून एक वाईट चेंडू पंचांनी आपल्याला सांगितला. अतिरिक्त धावा जरूर ऍड होतील. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. असे वाईट हाताळून चालणार नाहीये सारंगला. कारण पहिल्या मॅच मध्ये संघ कुठेतरी परास्त झाला. बोलत यार हा फटका चांगला आहे. इथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव कंप्लीट. 1 बाउंड चेंडू हातामध्ये कॅरी झाला. फेकी चुकीची होतीये. क्षेत्ररक्षक चांगला नाहीये. 2 धावा ते वेगाने कंप्लीट झाल्या. चेंडू झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू. बोलत यार हलक्या हाताने फक्त दिशा दिली. पहा काय फटका सजवला. मात्र धावा या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच. फटका अतिशय सुरेख होता. आपल्याला जरूर पाहायला मिळाला. चांगला फटका होता. फक्त एकच धाव ऍड होईल. चेंडू झाले 4.
बोलत सारंग पाटील दुसऱ्या षटकातला हा 5वा चेंडू आहे. हा चेंडू पंचांचा इशारा येतो वाईट. पंच सांगतायत अजून एक वाईट चेंडू हाताळला. इथून गोलंदाजी चांगली करायची. एक चांगला तर एक वाईट, एक चांगला तर एक वाईट, अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अशी गोलंदाजी करून चालणार नाही सारंग. इथे फटका चांगला क्षेत्ररक्षक ना आता वनवाव चेंडू हातामध्ये कॅरी केला. फेकी करेपर्यंत शुभमनी सांगितले नाही एका धावेनी काही होणार नाहीये, कारण इथून षटकार चौकारांची गरज आहे आणि स्ट्राईकला मला राहणं फार गरजेचं आहे. चेंडू झाले 5 दुसऱ्या षटकामधले. अजूनही एक चेंडू बाकी, 1 to go. एक चेंडू नक्कीच इथे बाकी सारंग पाटीलचा आणि इथून मोठा फटका येणार की काय या मॅच मध्ये नक्कीच शुभम सांगतोय की काय. नाही, स्टेप आउट झाला. इथे मात्र हा चेंडू जातोय निर्धाव आणि त्यानंतर षटक क्रमांक संपलं दुसरं. 12 चेंडूचा खेळ इथून झाला. टोटल संघाची धावसंख्या 27 आणि स्कोर बोर्ड 27 च्या घरामध्ये आणि अजूनही 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. आपल्याला जरूर पाहायला अक्षय येतोय गोलंदाजी मार्ग वरती. तिसरे षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल यार पहिला चेंडू. हा चेंडू लाईन पंचांचा इशारा काय असणार, निर्णय काय असणार, वाईट. पंचांनी सांगितलं हा वाईट. अतिरिक्त धाव अशी गोलंदाजी करून चालणार नाहीये, कारण पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी तुम्ही परास्त झाला. इथून चांगला खेळ करायचा, कारण LG फायटर संघाचा पहिल्या मॅच मध्ये खेळ चांगला राहिला. अतिशय चांगली मॅच जिंकून दिली शुभमने, संघाचा कॅप्टन. हा बॅटच्या रडार मध्ये विशालने डोकला. झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल ड्रॉप. कारण आतापर्यंत पाहिलं तर झेल ड्रॉपच होत आल्यात, कारण ही गोलंदाजी पहा अतिशय चांगली राहिली होती मैदानाच्या आतमध्ये अक्षयची. मात्र अशी चुकी करून चालणार नाही. एक साधा सोपा झेल इथे सोडला. जसा होंझरीत नारळ घेतात ना तसा हा झेल पकडायचा होता, मात्र नाही. इथे मात्र ड्रॉप झालाय झेल आणि या टोटल धावा फलकावरती असतील. एक शॉट आहे, या 2च धावा मिळतील. पहा असं करून चालणार नाहीये. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस फार इम्पॉर्टंट आहे झेल. आणि धावसंख्या धाव फलकावरती 30 आणि स्कोर बोर्ड 30 धावा फलकावरती आहेत. बॉल ऑफ द यार. हा चेंडू गुडघ्यावरती बसून खेळला क्षेत्ररक्षक, झेल खाली. अजून एकदा झेल ड्रॉप. पहा पूर्णपणे चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. वारंवार चुकी करतोय तो संघ LG टायगर. अशी चुकी करून चालणार नाहीये. झेल फार इम्पॉर्टंट असतो क्रिकेटमध्ये. ज्या खेळाडूच्या झेल तुम्ही सोडता ना तिथून धावा जास्त पाहायला येतात मिळतं आपल्याला, कारण क्रिकेटमध्ये झेल फार इम्पॉर्टंट आहे. अशी चुक्या करून चालणार नाहीये टीम LG टायगर संघ. सारंग पाटील नक्कीच चांगलं खेळ नक्कीच तिथून करावा लागेल तुम्हाला. बॅटची कडा, चेंडू जाईल गोशांगी क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त एकच धाव. शुभमला शांत ठेवलाय. मोठ्या फटक्यान बसून अजूनही मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहिले नाहीये. षटकार चौकार इथून खेळावे लागतील. धावसंख्या धावफलकावरती 33 तिसऱ्या षटकातले झाले 3 चेंडू आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. चला स्पीड अप घ्या, कारण प्रति षटकामध्ये फक्त 5 मिनिटात जाऊ द्या, हे लक्षात घ्यायचं आहे. 20 मिनिटे दिली जातील तुम्हाला 4 षटक हाताळण्यासाठी. बोलत यार. फुल टॉस होता. इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. यष्टेकच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोकावला. डायरेक्ट हिट करायचा होता. सारंगनी देखील डायरेक्ट हिट केला, मात्र लागला नाही. आणि त्यानंतर 4 चेंडू. अक्षयला गोलंदाजी अशीच करावी लागेल, कारण धावा इथून पूर्णपणे थांबवाव्या लागतील या मॅच मध्ये. गरज आहे संघाला इथून, कारण
चांगलं क्रिकेट नक्कीच गोलंदाजी मध्ये धार आहे. टीम LG फायटर या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. धावा किती असणार? धावा फक्त आणि फक्त एकच. गोशांगी क्षेत्रामध्ये हा चेंडू जाऊन गेला. आपल्याला जरूर पाहायला मिळते 35 धावा झाल्यात. चेंडू झाले 5. 1 टू गो. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये हातात असताना अक्षय आणि या चेंडूवरती येतोय की काय मोठा फटका की झेल नाही. झेल ड्रॉप झाल्यानंतर पहा येतोय तो षटकार. बिग 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 षटकार. हा जर झेल आला असता तर या 6 धावा आल्या नसत्या. आणि क्रिकेटमध्ये झेल फार इम्पॉर्टंट आहे आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ठरलाय. कारण कॅच फार ड्रॉप झाल्यात आणि कॅच ड्रॉप करून चालणार नाहीये. कारण हे क्रिकेट आहे. मी म्हंटल जर कॅचेस विन द मॅचेस विशाल इथे शुभमचा झेल देखील 2 वेळा सोडला आणि गोलंदाजाच्या नक्कीच जर डोक्यावरती हात आला असेल. कारण गोलंदाजी करून काय फायदा, ही मेहनत करून काय फायदा आहे. कारण क्षेत्ररक्षक पुढे साथ देत नाहीये आपल्याला. आणि आता मात्र 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. काय होईल मॅच मध्ये? धावसंख्या कुठेतरी नाराज आहे अक्षय आणि एवढी चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने झेल ड्रॉप केल्यानंतर देखील षटकार आला आणि धावसंख्या 40 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. उपस्थित मान्यवर माननीय सन्माननीय हेमंतजी कदम आणि अमोल तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. LG प्रीमियर लीग 2024 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. व्यासपीठ तुम्हा लोकांसाठी आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोकवलंय तो मात्र राहुल आपल्याला पाहायला मिळतो. विशाल सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये खेळतीये. बॉल तयार. पहिला चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल घातक ठरणार की काय? कारण दुसरी धाव घातक ठरली असती. सारंगचं जर लक्ष असतं तर रन आउट जरूर मिळाला असता. इथे पूर्णपणे चुकीचा खेळ चाललाय टीम LG टायगर संघाचा. LG लीग आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं धावफलक 42 च्या घरामध्ये. चेंडू झाला आतापर्यंत 1 चेंडू. संतोषजी जाधव पहिल्या मॅच मध्ये आपण जरूर पाहायला मिळालं. पारितोषिक जरूर या खेळाडूवरती लावलं होतं. त्यानंतर 1 धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे. 2 धावा कंप्लीट. बघता बघता तिसरीचा कॉल आणि 3 धावा देखील कंप्लीट आणि तिसरीचं रूपांतर 4थी मध्ये आणि या टोटल धावा मिळतील 4. आपल्याला जर 3च धावा असतील नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. कारण 2 धावा धावून काढल्या. त्यानंतर 1 धाव डिक्लेअर मध्ये गेली आहे. टोटल 3 आणि धावसंख्या धावफलक 45 धावा. चेंडू झाले मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 2 आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून गोलंदाजी चांगली करायची आहे. गोलंदाज राहुलला. विशाल स्ट्राइक एंडला. हाफ ट्रॅकर होता. इथे झेलची शक्यता. झेल एकदा ड्रॉप. आतापर्यंत ही ना 4थी कॅच ड्रॉप झाली आहे. अशी चुका करून चालणार नाहीये टीम LG टायगर संघाला. आणि धावसंख्या धावफलकावरती 46 LG प्रीमियर लीग आपल्याला जरूर पाहायला मिळते. चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. 3 चेंडूचा खेळ देखील अजूनही बाकी आहे. 46 धावा धावफलकावरती लागल्या. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर लाईन काय असेल? पंचाचा इशारा. वाईट चेंडू आहे. चुकी करताय वारंवार संघ LG टायगर. 47 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक शेवटचा चालू आहे. हा चेंडू देखील वाईट. अजून एक लागोपाठचा दुसरा वाईट येतोय.
इथून गोलंदाजी अतिशय चांगली करावी लागेल. चेंडू झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 48 48 अँड स्कोर बोर्ड. हा पुढे येऊन खेळला क्षेत्ररक्षक तिथे तैनात. वन बाउंस चेंडू हातामध्ये कॅरी केला. फेकी करेपर्यंत मिळाल्या धावा 2. 4 चेंडू इथून झाले 2 टू गो. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अर्धषटक संघाचं कंप्लीट झालं. इथून 50 धावा धफलकावरती पाहायला मिळतात. हा फटका देखील चांगला दिशा देण्याचं काम जरूर केलं. आउटफील्ड फास्ट वन बाउंस सीमा रेषा बाहेर जातोय. पंचांचा इशारा चौकार. मिळतील धावा 4. सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि आता मात्र एक चेंडू बाकी आहे. 54 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द विकेट्स पाहायला मिळते. अजूनही एकही नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. शेवटपर्यंत ही लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि इथे मात्र पाहायला मिळते इथे मात्र चेंडू जातोय आपल्याला निर्धाव. षटक संपलं. शेवटचा पहिल्या डावाचा खेळ इथून झाला. पहिली इनिंग संपली. धावा झाल्या धाव फलकावरती 54 आणि लक्ष ठेवलंय 55. 55 धावेचा बॅटिंग करत असताना टीम LG फायटर आणि त्यांच्यासोबत फाईट करतोय संघ LG टायगर या संघासमोर. जास्त वेळ न घेता लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत चॅलेंजर्स आणि त्यांच्यावर फाईट करणार वॉरियर्स हा संघ. विजय जाधव आणि कॅप्टन फाईट करणार संघ वॉरियर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे. आपण टॉस करणार आहोत. तर विजेता तुमच्या हस्ते आपण या मॅचचा करणार आहोत टॉस. तर आमचा आवाज तुम्हा कानापर्यंत पोहोचत असेल तर यायचं टॉस का बॉक्स मध्ये दोन्ही टीमने. चॅलेंजर आणि वॉरियर्स संघ या आपण प्रत्येक मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये ना पहिल्या डावाचा खेळ झाला तसं आपण टॉस करणार आहोत. सगळ्या कॅप्टनने लक्षात घ्यायचं कोणी सुद्धा लेट करायचं नाहीये. चॅलेंजर्स आणि वॉरियर्स. शंकर लाड कॅप्टन या आणि प्रकाश सुर्वे इथे आहेत. शंकर लाड आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर या टॉस साठी
नाहीये, मात्र इथून चांगला खेळ करावा लागेल. आणि 9 सेकंडला त्यांच्या जोडीला सुप्तीला आलेला खेळाडू तो मात्र राहुल. आणि गोलंदाजी मार्कवरती प्रकाश. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये राहिली. इथून तशीच गोलंदाजी करावी लागेल या क्रीडांगणावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तर चला जास्त वेळ घेऊ नका. 24 चेंडूची मॅच, प्रति षटका मागे 5 मिनिटाचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला. टीम फायटर आणि चॅलेंजर आणि त्यांच्या फाईट करणारा संघ वॉरियर्स टॉस जिंकला. वॉरियर्स टीम टॉस विन. निर्णय काय असेल शंकर लाड आम्हापर्यंत कळवायचा आहे. बॉलिंगचा निर्णय असेल. बॅटिंग साठी आमंत्रण केलं टीम चॅलेंजरला. चला सुरुवात करा. 55 धावेंचं लक्ष. स्ट्रायकिंगला सारंग पाटील, 9 सेकंडला राहुल, बॉलिंग गोलंदाज प्रकाश. हलक्या हाताने खेळून काढला. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एक धाव इथे कंप्लीट. श्री गणेश एका धावेने झाला. अजूनही मॅच मध्ये 54. 54 धावेंचं लक्ष आहे. बोलतो यार आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तपा पडल्यानंतर लाईन पंचांचा इशारा येतो वाईटचा. पंच आपल्यापर्यंत कळवतात हा वाईट असेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर धावफलक इथून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाला 2च्या घरामध्ये. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू नक्कीच हाताळला. मात्र चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रात. लेग बायस पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. एक धाव जरूर ऍड होतीये. थप्पी काढली सर काय रात्री लगेच रात्रोरात रात्रोरात थप्पी काढली सर काय ना पाठवलं घेऊ का प्रकाश जाधव मुकदम काय बोला की 101 रुपये काहीतरी सांगा 6-4 ला 101 रुपये 6 ला 500 बोलतो यार आपल्याला जरूर पाहायला मिळते गोलंदाज प्रकाश. इथून फलंदाज ओयूटी परतीचा रस्ता. धक्का क्रमांक पहिला लागतोय एलजी टायगर संघाला. राहुल बॅक टू द ग्राउंड. यो मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतं फलंदाज बाद. इथे मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल अभिषेक. जागा बनवण्यासाठी राहुलची पहिल्याच गोलंदाजीमध्ये म्हटलं प्रकाश सुरवेची गोलंदाजी अतिशय चांगली आहे आणि गोलंदाजी फार सुरेख केली आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन ठेवली आहे ती मात्र 3 या आकड्यावरती. चेंडू झाले मैदानाच्या आतमध्ये 3. षटक क्रमांक पहिलं चालू असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते एक धाव जरूर मिळेल धावसंख्या धावफलकावरती. चार धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 4 चेंडूचा खेळ इथून झाला. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. इथून अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. स्पीडअप घेणं फार गरजेचं आहे. सारंग स्ट्राइक एंड आपल्याला पाहायला मिळतोय. इथून टप्पा पडल्यानंतर चेंडू 30 आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. निघून जातोय
हा देखील निर्धाव. काय गोलंदाजी राहिली, अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मी त्या मैदानाच्या आतमध्ये. सारंगला इथून चांगली बॅटिंग करायची आहे, कारण अतिशय चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 9 सेकंडला अभिषेक, सेकंडला सारंग पूर्णपणे शांत ठेवला मॅच मध्ये. प्रकाश सुर्वे ना, काय गोलंदाजी राहिली, कौतुक करेल प्रकाश शेवाळे. आणि हा मॅचच्या रडार मध्ये मी आला, इथे थांबणार नाहीये. मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा रेषा बार, बिग 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 षटकार. इट इज अ कडक मिथिल धावा 6, मोठा धमाका. बॅट्समन सारंग पाटीलच्या बॅट मधून बाला मिळतो, फेकून दिला बॉडी लाईनच्या बाहेर, षटकार. आणि धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं इथे संपलं, हरकत नाहीये. 6 चेंडूचा खेळ झाला, एक विकेट मिळवून दिली, 10 धावा खर्च केल्या. आणि अजूनही आता मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं 18 चेंडू. इक्वेशन जर बघायला गेलं 45, लक्ष फार मोठं नाहीये. इथून जर चांगली बॅटिंग जर राहिली सारंग पाटीलची, तर या 45 धावा देखील चेस होतील. आता कोणता गोलंदाज वापरला जाईल तर दुसऱ्या षटकामध्ये. चला टीम मीटिंग न घेता प्रत्येक षटकामागे फक्त 5 मिनिटाचा अवधी आहे. पंच लगेच क्षेत्ररक्षण सजवायला लावायचा आणि मॅचला करायची सुरुवात. प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी द्यायचा प्रत्येक गोलंदाजाला. इथून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आता मात्र करायची 18 चेंडू 45, 45 धावा. आणि आयोजकांनी लक्ष ठेवायचं प्रत्येक खेळाडूवरती, प्रत्येक पंचांवरती लक्ष ठेवायचं आहे. पाण्याची सोय वगैरे व्यवस्थित नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण आपण पाहतो हे पंच की तळपत्या उन्हातामध्ये हे खेळाडू पंच खेळत असतात. पंचाचं काम देखील अतिशय चांगलं आपल्याला जरूर पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये वापर केला गोलंदाज मात्र कोणाचा आहे तो मात्र गोलंदाज अजय जरूर आपल्याला पाहायला मिळेल. इथून अजयला चांगली गोलंदाजी करायची आहे. अभिषेक स्ट्राइक एंडला, त्या मगाशी अभिषेकने कुठेतरी झेल सोडल्यानंतर आपण जरूर पाहायला मिळालं धावा देखील तितक्याच चांगल्या आल्या. आणि अजय गोलंदाजी मार्क वरती आपल्याला जरूर पाहायला मिळतो. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला अभिषेक साठी. हा देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, फक्त मिळेल ती एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 11 आणि स्कोर बोर्ड काहीतरी कान मंत्र देतोय मात्र आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश शेवाळे. हा फटका देखील चांगला क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळतोय आणि इथे मिळतील ते धावा. दोन धावा आहेत. पंच टोटल धावा असतील 3 धावा आहेत. 3 धावा असतील, लक्षात घ्या. कुठेतरी खेळाडूचं क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं. 3 धावा नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळतील. इथे मात्र सारंगची बॅटिंग चांगली आहे, इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं नाहीये. चेंडू जाईल घोषांगी क्षेत्रामध्ये, फक्त मी याला एकच धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. तर खेळाडूंनी जरा लक्ष द्यायचं, कारण तिथे अडवे बांबू आहेत, तर कुठे आपल्या खेळाडूला दुखापत झाली नाही पाहिजे. जरा उडी वगैरे मारताना व्यवस्थित सावधान राहायचंय, लक्षात घ्या. कोणती इजा कोणत्या खेळाडूला झाली नाही पाहिजे या स्पर्धेमध्ये. एक दिवसाची स्पर्धा LG प्रीमियर लीग आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि हा चेंडू फसवा चेंडू आहे. ही झेल फार इम्पॉर्टंट आहे आणि ही झेल घेतली नाहीये. आपण जरूर अक्षय देसाईला पाहिलं, पूर्णपणे झेलवरती जायचं होतं, प्रयत्न करायचा होता. लोमॅस लाईन मध्ये हा चेंडू पडला आणि त्यानंतर सारंग पाटीलची विकेट आहे ना, अक्षय फार इम्पॉर्टंट आहे. टीम आपल्याला जरूर पाहायला मिळेल LG फायटर या संघाला. हा जर खेळाडू शेवटच्या टप्प्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर थांबला ना, तर मॅच जरूर चांगली होईल आणि इथे अजय गोलंदाज तयार होईल. हा चेंडू देखील चांगला होता, इथे मोठा फटका खेळायचा होता की काय. क्षेत्ररक्षक तिथे येणार, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मिळेल फक्त एकच धाव. आणि गोलंदाजी फार सुरेख आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर LG फायटर संघाचे गोलंदाज फार सुरेख आहेत. धावसंख्या 18च्या घरामध्ये. चेंडू झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5. 1 to go.
हा चेंडू येतो अभिषेकचा लोमास लाईन मध्ये पडला. क्षेत्ररक्षक तिथे जाईना एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. मिळतील फक्त आणि फक्त 2च जावा आणि षटक क्रमांक संपलाय. दुसरं धावसंख्या धाव फलकावरती 29 आणि स्कोरबोर्ड प्रति षटकामध्ये 10ची सरासरी. एक शॉट आहे पंचांचा इशारा, एक धाव कमी करायची आहे. आपण पाहतोय स्कोरबोर्ड मधून आणि धावसंख्या 19. षटक क्रमांक संपलं दुसरं. 12 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या धाव फलकावरती 19 आणि अजूनही 12 चेंडू आणि इक्वेशन 36. 6 षटकार ढोकायच्या 12 चेंडू मध्ये. नक्कीच चांगलं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार की काय, नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्या. स्पीडअप घेणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शुभम संघाचा कॅप्टन आहे. हा चेंडू नक्कीच निर्धाव सारंगला पूर्णपणे शांत ठेवला. एक ऑलराऊंड आहे खेळाडू आहे शुभम. काय आजचा दिवस गाजवणार की काय तो संघ LG फायटर्स, कारण प्रयत्न खूप चांगला आहे. गोलंदाजी मध्ये धार, बॅटिंग मध्ये धार, शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच गेली तरी सोडत नाहीयेत. कारण मागची मॅच जी पाहिली ना, कारण 2 चेंडू मध्ये 7ची गरज असताना एक षटकार ठोकून आपल्या संघाला पुढच्या मॅच मध्ये पोहोचवलं. आणि हा चेंडू यू मिस ॲट डेफिनेटली आपल्याला जरूर पाहायला मिळतं. यष्टांचा वेध घेतला आणि फलंदाज बाद लागतोय धक्का. डीजे धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल आपल्याला. धावफलक अंकुश नवीन बॅटर. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. सहज रीतीने हातामध्ये चेंडू कॅरी केला. एकच जाव जरूर शुभमनी सांगितलंय, कारण हरकत नाहीये, मॅच जरूर आपल्या हातामध्ये आहे. इथून गोलंदाजी अतिशय चांगली होते आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 20 आणि स्कोर बोर्ड अजूनही मॅच मध्ये करायचे आहेत. धावा मात्र 35 जावा. बॉल होतो यार अतिशय सुरेख. यावेळेस हा चेंडू होता ना, समजला नाही अभिषेकला. पूर्णपणे अतिशय वेगाने हा चेंडू निघून गेला आणि पूर्णपणे 4 चेंडू झालेत आणि धावसंख्या 20च्या घरामध्ये. काय गोलंदाजी राहिली आहे, पूर्णपणे अकडून ठेवलाय, पूर्णपणे रणनीतीवरती ब्रेक लावला, अक्षरशः थांबवलाय टीम LG टायगर या संघाला. हा देखील चेंडू सुरेख. यष्टिरक्षक थोडासा बीट, पंचांचा इशारा येईल. गोशांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू जातो. एक धाव जरूर ऍड होईल. 21 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. 21 धावा धाव फलकावरती. बोलत यार हा चेंडू पंचांचा इशारा नो घोषित केलाय. नो +1 या 2 धावा ऍड होतील आणि वरतून फ्री हिट. जर लक्षात घ्या, नेट मध्ये जे प्रॅक्टिस करताय ना, करू नका. सूचना येतात आमच्यापर्यंत, लक्षात घ्या. तर आयोजक तर सांगायचंय, लक्षात घ्यायचंय, नेट मध्ये प्रॅक्टिस करायची नाहीये. थप्पा पडल्यानंतर हा चेंडू नक्कीच निर्धाव. काय गोलंदाजी. षटक संपलं तिसरं. 18 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावरती 23 आणि 6 चेंडू 32 ची गरज. 6 चेंडू 6 षटकार या स्पर्धेमध्ये ठोकायची बॅटिंग करत असताना टीम LG टायगरला. चला जास्त वेळ न घेता लगेच यायचं मैदानामध्ये. लक्षात घ्या, माननीय सन्मान्य शिव भक्त अमोल यादव, तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. LG प्रीमियर लीग तुमचं देखील सहर्ष स्वागत. आणि विनोद साळुंक्या तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे.
यायचं व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. हे वेट तुम्हा लोकांचा आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कोणता वापर केला, मात्र शेवटच्या षटकामध्ये किरणचा. करायचे 6 षटकार ठोकायचे. विजय शेवाळे फार मेहनत घेतोय या संघामध्ये, आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. प्रकाश हा फटका देखील चांगला. क्षेत्ररक्षक शक्ती ते तैनात. अक्षयची फिल्डिंग आतापर्यंत चांगली राहिली आहे या स्पर्धेमध्ये आणि चांगली क्षेत्ररक्षण अक्षय देसाईचं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आता मात्र 5 चेंडू करायचे धावा 32. शरण्य एंटरप्राइजेसचे मालक विनोदजी साळुंके उपस्थित आहेत. साहेब या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं, तुमचं देखील सहर्ष स्वागत. हा चेंडू देखील पाहायला मिळतो हव्यामध्ये. झेलची शक्यता. झेल गाली क्षेत्ररक्षक अतिशय साधा सोपा सरळ झेल टिपला आणि फलंदाज बाद. OUT परतीचा रस्ता. फलंदाजाला मात्र डगआउटच्या दिशेने पाठवला. लागेल. बोला तयार. गोलंदाजी मार्ग वरती इथे नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती 25 या घरामध्ये अजूनही 30 धावांची गरज आहे. मॅच मध्ये चेंडू झाले आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आणि 2 चेंडू आणि करायच्या मॅच मध्ये 30 धावा. बॅटची गडा. चेंडू जातोय यष्टिरक्षक हातामध्ये. फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम LG टायगर संघाला. चांगला खेळ राहिला LG फायटर संघाचा आणि इथून मात्र किरण साळुंकेला 101 रुपयाचं पारितोषिक जरूर मिळालं. ते मात्र प्रकाश जाधव मुकादम यांच्याकडून आपल्याला जरूर पाहिला. मॅच जशी होईल तशी यायचं आहे. किरण चांगला खेळ जरूर तुझ्या माध्यमातून राहिला. बॉल तयार. शेवटचा चेंडू. हा देखील चेंडू निर्धाव. चांगला खेळ राहिलाय. टीम टाळ्या वाजवायच्या आहेत. टीम आतापर्यंत लागोपाठ 2 मॅच जिंकलाय LG फायटर संघाने. टीम फार मजबूत आहे आणि हार्ड लक बॅड लक टीम LG टायगर. हरकत नाहीये. चांगला खेळ राहिला तर किरण या तुमचं कॅश प्राइज तुम्ही घेऊन जायचं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर पुन्हा एकदा या मॅचचा हिरो मागच्या मॅच मध्ये शुभम आणि आता देखील शुभम